आंदोलन करण्यात आलं। त्या आंदोलनामध्ये आम्ही प्रशासनाच्या विरोधामध्ये आंदोलन झालं। धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा द्यावा ही एक मागणी होती आणि ही जी नीट परीक्षा आहे जी एनटीए कडे दिलेली आहे ती एनटीएनी न राबवता यूपीएससीने राबवावी, ह्या 2 मागण्या आम्ही प्रशासनाकडे केलेल्या आहेत। त्यांचे निवेदन आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना दिलेलं आहे। आता प्रश्न असा आहे की संपूर्ण भारतभर ह्या परीक्षेच्या नियोजनामुळे आणि जे काही पुणे शहरामध्ये जवळपास 7 ते 8 आरोपी पुणे शहरात सापडले, मग त्या मांढरेताई असतील किंवा त्या वाघमारे असतील का पोद्दार असतील, पी.व्ही. कुलकर्णी असेल, मोठे गावकर असेल, ही सगळी मंडळी आणि ही एक टोळी आहे। या टोळीचे जे बादशाह आहेत, या टोळीचे सेनापती ते धर्मेंद्र प्रधान आहेत असा आमचा आरोप आहे। आणि ह्या सगळ्या टोळीमुळे ज्या 14 मुलांनी आत्महत्या केल्या त्या संदर्भातला सदोष मनुष्यवधाचा गुन्हा जो आहे तो सेक्शन भारतीय न्याय संहिता सेक्शन 106 आणि अटेम्प्ट टू मर्डर भारतीय न्याय संहिता सेक्शन 108 या 2 सेक्शन अंतर्गत धर्मेंद्र प्रधानांवरती गुन्हा दाखल करावा आणि तो गुन्हा दाखल माननीय चतुर्शृंगी पोलीस स्टेशनचे सिनियर पीआय भजनावळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। मी साहेबांना विनंती करतो की तो गुन्हा आपण दाखल करावा अशी आमची सगळ्या विद्यार्थ्यांची विनंती आहे। आमचे विद्यार्थ्यांचे नेते जे आहेत सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे राज्य प्रवक्ते प्रशांत बोराडे सर हे तुम्हाला त्या निवेदनाच्या संदर्भात सांगतील। 2 निवेदन आहेत।